नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहोत साने गुरुजी यांचे सुंदर पत्रे. पहिलं पत्र आपण कृतज्ञ पत्र पाहिले आणि आता आपण साने गुरुजींनी सुधास लिहिलेली पत्र ऐकणार आहोत. चला तर मग. ची प्रिय सुधास, सप्रेम आशीर्वाद. दर आठवड्यास पत्र पाठव म्हणून तुझा लकडा होता. शेवटी मी ठरवले की तुझा हट्ट पुरवायचा. तू पास झालीस, फार अभ्यास न करताही पास झालीस. मग आणखी थोडा करशील तर परीक्षेचा बाऊ तुला कधी वाटणार नाही. तू सुट्टीत म्हणे सायकलवर बसायला शिकलीस. बंड्याजवळ शिकली असशील. आणि छोट्या अरुणाला घेऊन जातेस की काय? जपून हो. गोदावरी बाळंत झाली, ती आता कामाला येत नसेल. तू तिच्याकडे गेली होतीस का? तिला हवे नको विचारा. गोदावरीचे काम किती निर्मळ आणि तिची आता धांदल असेल. पाऊस दूर आहे अशी कल्पना होती, परंतु यंदा जवळजवळ 15 दिवस आधीच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे सारी फजिती. शेतकऱ्यांची घरे अजून शिवायची होती. कोणी नुसती उस्तरून ठेवली होती. राब शेतात नेऊन जाळायचा होता. कुणाकुणाची भाजवण अजून व्हायची होती. तो डोकीवर पाऊस आला. प्रथम वाटले की अभ्रट असेल, इतक्यात कुठला पाऊस. 7 तारखेस मृग लागायचे, अजून रोहिणी नाही आल्या. उद्या रोहिणी निघतील. तुम्हा बायकांच्या ओव्यात अशा पावसाचे मुद्दाम वर्णन आहे. पाऊस पडतो मृगा आधी रोहिणीचा. रोहिणीत पाऊस म्हणजे नवलाचा. सर्वांची धांदल उडाली. लाकूड फाटे 4 महिन्यांचे अजून साठवायचे होते. शेणगोवऱ्या भरून ठेवायच्या, तो आकाश भरून आले. लोक भराभर घरे शिवू लागले. शिगवण महापदे सारे एकमेकांना मदत करायला गेले. गवळवाडची घरे दिवसरात काम करून शिवून काढण्यात आली. खेड्यापाड्यांतून त्या जातीपुरती अजून ऐक्य आहे. ती वाडी, तो कोण, तिथले लोक एकत्र होतात. ही भावना वाढायला हवी. मी परवा उजाडता फिरायला गेलो होतो. पावसाचे चिन्ह नव्हते. नवीन पालवी फुटलेली झाडे सुंदर दिसत होती. पाणी अजून जून नव्हती झाली. पोपटी रंग होता पानांचा. कोकिळा ओरडतच होती आणि दूर पेरते व्हा करणारा पक्षीही ओरडत होता. एके ठिकाणी रस्त्यावरून साप गेल्याच्या खुणा होत्या. त्याच्या शरीराचे ठसे उठलेले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत साप रस्त्यावर येऊन पडतात. थंडगार धुळीत त्यांना बरे वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री पायात घातल्याशिवाय आजोबा मला लहानपणी बाहेर पडू देत नसत. हातात काठी घेऊन जा, दगडावर आपटीत आवाज करीत जा असे म्हणायचे. आता पाऊस आला म्हणजे यांचे विहार बंद होतील. सापांची घरे पाण्याने भरून जातात. रस्त्यात चिखल, मग घरांच्या वळचणीस येऊन राहतात. लाकडाच्या खोपटीत येऊन बसतात. मला फिरताना पांढरे चाफे फुललेले दिसत होते. उन्हाळ्यात यांना काय बहर असतो. झाडावर पान एकही दिसत नाही, परंतु सर्वत्र फुले. या झाडाला पाणी लागत नाही. कुंपणात लावा, कुठेही लावा. दगड धोंड्यांमध्ये, कातळाच्या मध्ये पांढरा चाफा आपला उभा. हळदी कुंकाच्या वेळेस गौरीसमोर याच फुलांच्या माळा करून सोडतात. चाळणीच्या भोकातून हीच फुले घालून चाळणी सजवतो. याच फुलांच्या कळ्या एकमेकांत अडकवून घोडे करतो. याच फुलांच्या पाकळ्या भोके पाडून त्या डेखांत अडकवून मधला पिवळा भाग वर करून त्याची जणू राखडी करतो. अपार फुले. आता पावसाळा आला म्हणजे ही फुले जातील आणि लांब हिरव्यागार पानांनी हे चाफे भरून जातील. पावसाळ्यात सोनचाफ्यांना बहर येतो. उन्हाळ्यात या गरीब पांढऱ्या चाफ्यांना. आणि सुद्धा बकुळी काय फुलत होत्या. तुला गजरे आवडतात. येथे असतील तर बकुळीची फुले केसांत घालतीस. मोटार स्टँडवरून बकुळीचे हार घेऊन लहान मुली विकायला उभ्या असतात. बकुळीचे बारीकसे फूल, किती सुवास. आणि त्याच्या त्या हृदयात मध असतो. फूल उचलावे तो त्यातून 2-4 तरी मुंग्या निघायच्या. येथे कुमी, विमली यांना फुलांचा तिटकारा. परंतु सुंदरच्या 2 छोट्या चिमण्या मुली, त्यांना काय हौस. दिल्लीच्या उन्हाळ्यातून त्या आल्या आहेत. सकाळ होताच बकुळी खाली जातात आणि परड्या भरून आणतात. सायंकाळी गुलबक्षीची फुले, परंतु गुलबक्षीचा खरा बहर पुढेच. सध्या उन्हाळ्यात फुले कमीच, परंतु मोगरे फुलत आहेत. पुढे पावसाळ्यातही बहर येईल. जाईजुईही फुलल्या आहेत. आणि रस्त्यावरती लाल फुले असलेली झाडे, इकडे ती आहेत. मे फ्लॉवर मुंबईस म्हणतात. बंगालकडे त्याला कृष्णचुडा म्हणतात वाटते. झाडावर पान नाही, फुलेच फुले. या लाल फुलांप्रमाणेच पिवळी, निळी फुले असणारेही याच जातीचे वृक्ष असतात.
शिरीष वृक्षावरही फुले होती. मला ती फार आवडतात. किती नाजूक ते शतकेसर. भर्तृहरीच्या नीतिशतकात आहे की, हिरा शिरीषाच्या फुलांनी कापता येणे शक्य होईल, परंतु मूर्खाची समजूत घालणे कठीण. सुधाताई, फुले हे सृष्टीचे वैभव आहे. त्या त्या ऋतून निराळे. आता पावसाळा आला म्हणजे रानात फुले फुलतील. या वसंत ऋतूतही किती लतावेलींना फुले, कुळ्याच्या झाडांना फुले आली आहेत. त्यांच्या लांब कोवळ्या शेंगा किती सुंदर दिसतात. निळसर शेंगा. भाजणी घालून आई त्यांची भाजी करायची. ही कुड्याची झाडे उद्या पाऊस आला हिरव्यागार पानांनी भरून जातील. मग ती पाने पत्रावळीसाठी आणायची. पळसही उन्हाळ्यात फुलतात, लाल दिसतात. अर्जुनाला भीष्मांनी बाण मारून रक्तबंबाळ केले, त्याचे वर्णन करताना वामन पंडित म्हणतात, पुष्पवर्ण नटला पळसाचा, पार्थ सावध नसे पळसाचा. पळसाच्या फुलांचा रंग अर्जुनाने घेतला. क्षणभर तो सावध नव्हता. पळसाच्या फुलांचा कुसुंबी रंग होता. मी हे वैभव बघत जात होतो. ऊन पडले होते. रानात सोडलेली गाईगुरे त्यांना चरायला काय होते, तरी ती जमिनीला तोंड लावीत. वाळलेली तृणाची काडी कोठे मिळेल ही इच्छा. ती पहा, एक गाय विहिरीवर उभी आहे. उन्हाळ्याचे दिवस, पाण्याचा दुष्काळ. काठेवाडात एक कुटुंबाला 1 गॅलन पाणी रोज देण्यात येते. कसे करीत असतील ते लोक? काठेवाडात मोठी नदी नाही. जैनांनी मोठी मंदिरे बांधली, परंतु पाणी मिळेल अशी का नाही योजना? काही जुने प्रचंड तलाव आहेत, परंतु नाना संस्थाने एकमेकांच्या हद्दीआड येतात. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळ आले की एका थेंबासाठी जीव हपापे. ती गाय उभी आहे. दगडाला पडलेल्या लहानशा खळग्यात साठलेले पाणी पित आहे. परंतु ती पहा, एक मुलगी विहिरीवर आली. लांब असेल तिचे घर. सासूरवाशी नसेल, गरिबाची दिसते. लुगडे ढोपरावर नीट आवरलेले. तिने कळशी ओढून आधी गाईला पाणी ओतले. गाय पाणी पित होती. ती मुलगी त्या गाईच्या समाधानाकडे बघत होती. पी, शांत हो, असे का ती म्हणत होती? मुकी दुवा देऊन गाय गेली. त्या मुलीने ते पाणी दगडी खळग्यात ओतून ठेवले. पुन्हा कळशी काढून ती घेऊन गेली. मी बघत जात होतो. तो गार वारा, आकाशात ढग जमले. कुठेतरी पाऊस पडला असावा. सुगंध आला. इतक्यात पाऊस येऊ दे, गुरांना पाणी होईल. परंतु पुढे दगा नाही ना देणार. पाऊसच सुरू झाला समजून शेतकरी बी पेरतील, रोप वाढेल आणि पाऊस न आला तर सारे प्रभूच्या हाती. सुधा, टपटप पाऊस आला. पाऊस पडे टापूर टुपूर, नदीला आला पूर, घर माझे आहे दूर. हे चरण आठवले. तुझे आवडते चरण. मी टोपी काढली. डोक्यावर देवाची अमृतसृष्टी पडो म्हटले. मी गावाकडे पावले वळवली. लोकांची धावपळ दिसली. आणि 2 दिवस पाऊस पडत आहे. लोकांनी पेरे केले. दरवर्षी रोहिणीचे पेरे करतात, परंतु उन्हात बी तापते. मग पाऊस पडताच रोप छान येते. यावर्षी तापायला सवड नाही. पेरलेले बी पाखरे खातात. यावर्षी त्यांना खायला सवड झाली नाही. पेरे लवकर झाले. 8 दिवशी रोप दिसू लागले. बाजारांतून छत्र्यांची विक्री सुरू झाली. गोवे, कारवार, इकडे ताडाच्या गोल छत्र्या, तिकडे नारळाच्या झापाच्या. घोंगडीची खोळ डोक्यावर घ्यावी तशा कुंच्या करतात. त्या डोक्यावर घेऊन मग पावसात कामाला जातात. रत्नागिरी, कुलाबा जिल्ह्यात इरली. लहानपणी आजोबांबरोबर मीही इरली विणत असे. बांबूचा सांगाडा करून मिळाला की पळसाची, धामणीची वगैरे पाने घालून इरले शिवायचे. काही काही लोक किती नक्षीदार करतात. सुधा, लहान लहान वस्तूही कलात्मक करायला आम्हाला शिकायचे आहे. जापानी लोक साधे मडके, साधी कब्बशी, साधी चटई, साधा पंखा, या साध्या साध्या वस्तूही सुंदर आणि सुबक करतील. आपली कला श्रीमंती वस्तूत आहे. मोठी मंदिरे, ताजमहाल, हिऱ्या सोन्याचे दागिने यांत कला आहे. परंतु लहानशी झोपडी तीही कलात्मक बांधील. लहानसे मडके तेही सुंदर असेल. बांबूचा पंखा, परंतु तोही कलात्मक करीन. ही दृष्टी घेऊन सर्वत्र उभे राहिले पाहिजे. तुझे घर कुडाचे का असेना, तेथेही प्रमाण असू दे, उजेड असू दे, आकार रम्यता असू दे. हे पत्र लांबले. आता पुरे नाही. बाहेर सर पडत आहे. अक्का विचारते, अण्णा, घोटभर तरतरी घेशील का? तरतरी म्हणजे चहा. घेईन तिच्याबरोबर थोडा. अक्काची मांजरी चुली पाठीमागे आहे. भिजून आली काय कुठे? त्याचा काही गारवा अजून नाही. 15 दिवस पाऊस सारखा पडेल तर उकाडा कमी होईल. हवेत गारवा येईल. खरेच परवा कापा फणस आणला होता, परंतु गऱ्यांच्या अंगावर मांस नाही. अक्का म्हणाली,
1.25 रुपयाच्या आठवड्या तरी झाल्या. आषाढी एकादशीला त्याचीच भाजी. ते मागे वादळ झाले ना, त्यामुळे आंबे फणस यांची झाडे निर्जीव झाली. आंबे आलेच नाहीत. फणस थोडे आले, परंतु गरा भरला नाही. तू आंब्याच्या कोयी पावसाळ्यात भाजायला जमवून ठेवल्या आहेस की नाहीस? तिकडेही आंबे असतीलच. मी एका मित्राला तुम्हाला पाठवायला लिहिले आहे. आले म्हणजे कळव. माझी आठवण आंबा खाताना काढा. तुझी मैत्रीण प्रभा सावे पास झाली का? तिचे पत्र येते का? मैत्री कायम ठेवा. एकमेकींना पत्रे पाठवीत जा. पुरे हो आता. म्हणशील अण्णांचे पत्र म्हणजे मारुतीचे शेपूट. मग हा पुरे म्हणाला तर पुन्हा आंबे फणस निघाले. आता मात्र जय हिंद. चिरंजीव प्रिय अरुणाला पापा. तिला जपा. सर्वांस सप्रेम प्रणाम. तुझा अण्णा. साधना 11 जून 1949. आज इथेच थांबू. पुढील पत्र पुढल्या भागात. तोवर हॅपी लिसनिंग.